तुम्ही बानूकडे कुणाला ना कुणाला पाठवत होता, त्यामागे तुमचा हेतू काय होता हे तुम्ही सांगितलं, परंतु मला नाही वाटत की त्याने काही सहाय्य होईल. निश्चितच दुसरा एखादा पर्याय निवडावा लागेल. देवी, मला सत्य समजण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नातून मला सत्य समजण्यासाठी सहाय्य झालेच होते. त्याचा उपयोग झाला नाही असे नाही. आणि आता मी जे प्रयत्न करते आहे त्याचेही तसेच आहे. जयाद्रीवरचं तुमचं प्रेम मला ठाऊक आहे. तुमच्या भावना देखील मला कळतात. परंतु आपण आणखी वेगळ्या पद्धतीने तिला सहाय्य करायला हवं असं मला वाटतं. आपण सुचवावे देवी. मी देखील अजून विचार करतेच आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही. परंतु एक गोष्ट मात्र मला ठाऊक आहे. आता असं काहीतरी घडायला हवं की ज्यामुळे बानू सत्य वेगाने ग्रहण करू शकेल. तिला यांच्या सहवासाची आस आहे देवी. त्यातून काहीतरी घडेल याची मला कल्पना आहे. तुम्हाला आणि श्री खंडेरायांना हे सगळं स्वीकारणं खूप अवघड जात असणार. मला कल्पना आहे स्वतःहून श्री खंडेरायांना बानूकडे पाठवणं आजही सोपं नाही. मला यांची चिंता वाटते आहे. खरं तर यांचे विभाजन मी केले होते, तेही यांच्या अनुमतीशिवाय. खरं तर यांनी अधिक सहन केले आहे. यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला म्हणून तर हे जेजुरी सोडून गेले होते देवी. परंतु त्यांच्या जाण्याने अनेक शुभ घटना घडल्या आणि त्यातली महत्त्वाची घटना म्हणजे तुम्हाला सत्य समजलं. हो, हीच शिवलीला आहे. देवी, हे गडावर आले आहेत. माझ्या समोर कधी येतील? यांना मी कसं सामोरे जाऊ हा मला प्रश्न पडला आहे. म्हाळसा, श्री खंडेराय जेव्हा बानूला आदिशक्ती रूपाच्या कथा सांगत होते तेव्हा एका अर्थाने ते तुमची स्तुती करत होते, तुम्हालाच जागवत होते. परंतु अशा प्रसंगी आधी नंदी, श्री गणेश आणि नंतर आम्ही दोघे तुमचा संदेश घेऊन बानूच्या वाड्यावर गेलो. पण मी हे सगळं का केलं? बानूच्या मार्गात अडथळे का आणले? हे त्यांना पटेल की नाही? श्री खंडेरायांना तुमचा हेतू पटो अथवा न पटो, ते तुमच्यावर रागावणार नाहीत. म्हाळसा, मी बानूला जेव्हा आदिशक्तीच्या कथा सांगत होतो तेव्हा तू जे अडथळे आणलेस ते मला आवडलेले नाही. परंतु देवा, त्यांचा हेतू काय होता हे तुम्हाला ठाऊक आहे. होय, मी बानूला सहाय्य करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तिचे चित्त मात्र विचलित होत होते आणि त्यामुळे एकाग्रतेने ती सर्व काही ऐकू शकत नव्हती. मला असं वाटत आहे की जे घडून गेलं त्याविषयी बोलण्यापेक्षा पुढे काय करायचं आहे त्याविषयी आपण बोलूया. हो, पण त्याआधी यांच्या मनात ज्या शंका असतील त्या दूर व्हायला हव्या. मुद्दा एवढाच आहे की सत्य काय आहे हे समजण्यासाठी आम्ही जेवढे तुला सहाय्य केले तेवढे सहाय्य आम्ही बानूला देखील करत आहोत. आणि जर कोणत्याही कारणाने यामध्ये अडथळा आला तर तिला सत्य काय आहे हे कळण्यास विलंब मात्र निश्चितच होईल. मी सत्य समजले याची घोषणा केली नसली तरी जयाद्री अर्थात बानूवर माझे खूप प्रेम आहे. आजपर्यंत मी तिचा जो राग केला त्याबद्दल मला वाईट वाटते आहे. तिला सत्य लवकरात लवकर कळावे आणि अनंत काळासाठी तिने शिवलोक प्राप्त करावे असे मला वाटते. मला असं वाटतं की श्री म्हाळसा देवींना बानूसाठी प्रयत्न करता यावे. त्यांना जर बानूसाठी काही करायचं असेल तर आपण ते समजून घ्यायला हवं. जर असं काही असेल तर मी देखील ते ऐकण्यासाठी निश्चितच उत्सुक आहे.
पण त्याआधी तुम्ही तिला काय सांगितले आहे हे मला ऐकायला आवडेल. मी बानूला आदिशक्तीच्या ज्या काही कथा सांगितल्या आहेत त्यामधून तिने काहीतरी शिकावे आणि ह्यापुढे काय घडणार आहे ह्याविषयी तिने स्वतः मला सांगावे असे मी तिला सांगून आलोय. म्हणजे बाणाईला प्रयत्न करणं हे भागच आहे आणि त्यासाठी ती नक्कीच काहीतरी साध्यही करून घेईल. मला खात्री आहे की बानू सत्य काय आहे हे शोधण्यासाठी निश्चितच धडपड करेल. पण तिलाही तोच नियम लागू होईल जो नियम म्हाळसेला लागू होता. म्हाळसेला सत्य काय आहे हे कळण्यासाठी आपण केवळ मार्ग दाखवला, परंतु म्हाळसेला स्वतः त्यावर चालावे लागले. सत्य काय आहे हे तिला स्वतः शोधावे लागले. जसे आपण म्हाळसेला सहाय्य केले तसेच बानूला देखील योग्य तिथे आणि हवे तिथे आपल्याला सहाय्य करायचेच आहे. देवी, बाणाईविषयी नक्की कोणत्या योजना तुमच्या मनात आहेत? माझा भूतकाळ आठवण्यासाठी मला आख्यानाचा लाभ झाला होता. तेव्हा तिला सत्य हळूहळू कळावे म्हणून हा मार्ग योग्य आहे. परंतु त्यासाठी आख्यानात अशी गोष्ट सांगायला हवी ज्याविषयी गतजन्मात बानूला ठाऊक होतं. परंतु अशी कोणती कथा आहे की जी ऐकल्यावर बानूच्या स्मरणशक्तीवर आघात होईल आणि तिला आपण कोण आहोत हे कळेल? मला आख्यानातून पार्वती देवींची कथा सांगितली होती. तेव्हा बानूला श्री महादेवांनी सती देवींची कथा सांगावी असं मला वाटतं. देवी, आपण या कथेचीच निवड का केली? पार्वतीच्या रूपात मी जयाद्रीला माझ्या सती रूपाविषयी बरंच काही सांगितलं होतं. त्यामुळे गतजन्मात तिला बरंच काही ठाऊक होतं. तेव्हा आख्यानात जर ही कथा सांगितली तर काहीतरी शुभ घडेल. मी आत आलो तर चालेल का? या श्री गणेश. तुम्ही आलात हे अगदी योग्य झालं. तुमच्या विशेष चर्चेत काही मी व्यत्यय आणला नाही ना? गणेश, तू येण्याने व्यत्यय येईल का? उलट आता तुम्ही आला आहात तर शुभ वार्ता समजतील, नवीन गोष्टी कळतील. मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती, पण मी देवांची प्रतीक्षा करत होते. आता ते आले आहेत तर मी सांगतो. गणेश, आपण जेव्हा मला भेटायला आलात तेव्हा आपण हे का नाही सांगितलं की आपल्याला देखील काहीतरी सांगायचे आहे म्हणून? मी तेव्हा तिथे मातेची आज्ञा पाळत होतो. यावेळी मी माझा प्रश्न कसा सांगू? पण तू मला देखील काही बोलला नाहीस. माते, आता सांगतो. गणेश, मला देखील ऐकायचे आहे की आपल्याला काय सांगायचे आहे. माते, आपल्या भेटीला सगळे आले, निघूनही गेले, पण रिद्धी सिद्धी थांबल्या आहेत. कारण देवगडावर नव्हते. ठरल्याप्रमाणे देवगडावर आल्यावर त्यांना जाण्याची अनुमती देता येईल. बरं, मग आता त्यांना इथून जाण्याची अनुमती आहे का? नाही. पण का? हो, मलाही हेच म्हणायचं होतं. श्री गणेश, श्री खंडेराय, श्री म्हाळसादेवी जे सांगत आहेत ते अगदी योग्य आहे. पण त्यांनी इथून जावे असे मला वाटते. परंतु गणेश, आपण असं का बोलत आहात? आमचं काही चुकलंय का? मला काहीच बोलायचे नाही. श्री गणेश, आता
आता काय झाले हे आपण सांगणार आहात का? आता विलंब लावू नका श्री गणेश, लवकर सांगा. रिद्धी सिद्धी गडावर आल्या आणि त्यांचा आदर सत्कार झालाच नाही. हे मला रुचलेले नाही. हो, हे खरंच आहे. खरंच यावेळी मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला जमलं नाही, म्हणून तू रागवू नकोस. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे मला कोणीच कसे का नाही विचारले की मी त्यांना इथे थांबायला का सांगितले. मला समजले आहे. गणेश, रिद्धी आणि सिद्धी गडावर आहेत आणि माघ मासामध्ये आपला उत्सव आहे. तेव्हा असे असताना आम्ही कोणालाही कसे जाऊ देऊ? खरं आहे. उलट या महाउत्सवाची निमंत्रणं ही सगळ्यांनाच जायला हवी. देवा, श्री म्हाळसा देवी, आपली अनुमती असेल तर या माघ गणेशोत्सवाचं आयोजन करायला घेतो मी. बंधू, यात अनुमतीची काय आवश्यकता? माघ मासातील गणेश उत्सव हा भव्य व्हायला हवा. आणि मी स्वतः रिद्धी सिद्धी यांना जेजुरी गडावर थांबण्याचा आग्रह करणार आहे. श्री गणेश, आता तरी राग गेला का तुमचा? हो, आता मला आनंद झाला आहे. बरं मला सांग, तुला रिद्धी सिद्धी रागवल्या का? नाही, उलट त्याच म्हणाला, रागवू नका, सगळे आपापल्या कामात आहेत. त्यांचं स्वागत करू, महाउत्सव करू, त्यांनाही आनंद मिळेल. श्री गणेश, चिंता नसावी. आणि आम्ही देखील तुमच्या सोबत आहोतच. ह्या माघ मासातील श्री गणेशोत्सवाची सिद्धता जर श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी करत असतील तर हा उत्सव किती सुंदर होईल याची केवळ कल्पना देखील किती सुखावह आहे. आपण पाहतच राहाल. शुभस्य शीघ्रम. मी ही वार्ता रिद्धी सिद्धींना देऊन येतो. येतो मी. देवा, शुभम भवतु. हे बाबांनो, चला जावा, देवासनी एकांत हवाय. हा, या चला. देवा, काय असेल तर सांगा, येतो मी. चोडप्पा, जी देवा, आज्ञा सर. चोडप्पा, मला तुमच्यावर एक कार्य सोपवायचे आहे. काय जी? चोडप्पा, भयाचे काहीच कारण नाही. हे असे कार्य नाही की जेणेकरून तुम्हाला हा जेजुरी गड सोडून जावा लागेल. देवा, तुम्ही सांगाल तसंच होईल. आता तुमची सेवा करायच आम्ही हात आहोत. आमचं भाग्यच आहे बघा. मला ठाऊक आहे, जसा ह्या प्रजेचा माझ्यावर आणि म्हाळसेवर जीव आहे तसंच आम्हाला आमची ही प्रजा अत्यंत प्रिय आहे. चोडप्पा, ह्या जेजुरी गडावर तुम्हाला उत्सवाची सिद्धता करायची आहे. उत्सव? होय, ह्या जेजुरी गडावर ह्या मासात येणाऱ्या गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करायचा आहे. ही चतुर्थी अत्यंत महत्वाची आहे.
सर्व गणेश भक्तांसाठी या चतुर्थीचे अनन्य साधारण असे महत्व आहे आणि म्हणूनच सर्व भक्त सर्वदूर ह्या दिवशी उपवास करतात आणि त्यामुळेच श्री गणेशाची ह्या सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी असते. वय की. आणि गणपती देव म्हणजे इग्नहार्ताच. देवा, आता गडावर होणारे आख्यानापायी आमासने बी थोडं ठाव झालं आहे बघा. आता आमचं भाग्यच म्हणायचं आमासनी समजा ऐकाय मिळते. तुम्ही सांगावं देवा, समजा तसंच होईल बघा. मला खात्री आहे ह्या उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र गडावर सजावट केली जावी, सर्वत्र फुलांच्या रांगोळ्या काढल्या जाव्यात आणि ह्या जेजुरी गडावर विशेष अशी रोषणाई केली जावी. अगदी तसंच होईल बघा देवा. तुम्हासनी वाटतं या तसंच होईल. असा गड सजू का गणेश देवासने बी आनंद होईल आणि त्यांचा आशीर्वाद राहील बघा हातल्या लोकांवर. होय देवा, मी लागलीच कामाला लागतो बघा. येतो मी. अरे गणोबा राघोबा, अरे कुठं आहेसा तुम्ही? अहो रागव नका जी. त्याचं काय झालं, आम्ही करीपाटावर गेलो होतो तर समजा चांगलं चाललं आहे का नाही ते बघितलं ना हात आलो. तुम्हासनी काय सांगितलं होतं म्या? हा, आता गडावर देव जे सांगत्याल ते ऐकायचं, त्यासनी काय हवं काय नको ते बघायचं. आणि हे राघोबा, तुला काय सांगितलं होतं? बाणाईच्या वाड्यावर शिदा पोचती का नाही, हा त्यासनी काय हवं काय नको बघायला सांगितलं होतं का नाही? होय. आता ही नसती कामं कोण करायला सांगते तुम्हासनी? बरं, आता ध्यान देऊन ऐका. गडावर उत्सव होणार आहे. उत्सव? होय. कसला उत्सव? आपल्या गडावर गणेश चतुर्थीचा उत्सव करायचा आहे. गणेश चतुर्थी? ते गणेश म्हणजे ते पोरग तर नाही ना मग? अरे डोसकं बिस्क फिरलाय का काय तुझं? अरे गणेश म्हणजे श्री गणेश. गणपती देव. अरे त्यांचा उत्सव करायचा आहे. समधीकडे करत्यात. अरे मागच्या वेळेला नाही का आपण गडावर केला होता, आठवतं का नाही तुला? आठवलं आठवलं, आलं ध्यानात. तेव्हा तयारीला लागा. समजा गड सजवायचा आहे. हे बघा, देवानी स्वतः सांगितलं आहे, तेव्हा तयारीत काय बी कमी पडायला नग. आलं का ध्यानात? वय वय चालल. अहो आम्ही असा गड सजवतो का समजेजण बघत राहत्याल. आणि समधीकडे असे दिवे लावतो की समजेजण बघतच राहतील. वय, आणि गणेश देव जिथं बी असत्याल तिथून बघत्याल तर त्यासनी लई आनंद होईल. होय होय, आणि त्यांचा आशीर्वाद हातल्या समध्या लोकांवर राहील. अंगाशी. चला मग लागा कामाला. होय, चला होय. बिगी बिगी कामा करा. हा. बानू, मला ठाऊक आहे की या क्षणी तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे. कारण यापुढे तुला तुझ्या आत्मज्ञानाचा प्रवास पुढे न्यायचा आहे. बानू, आता यापुढे तुझ्या आत्मशोधाचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. हा या शिवलीलेचा एक नवा अध्याय जणू असणार आहे. बानू, आता तुला खऱ्या अर्थाने तू कोण आहेस हे शोधून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.